आपणही कृपया आम्हास आपल्या चिंतेत सहभागी करून घ्यावे. पार्वती, आदिमायेच्या आज्ञेनुसार साऱ्या सृष्टीची निर्मिती तर झाली आहे, परंतु अंग झाकावयास जे वस्त्र हवे त्याच्या निर्मितीची चिंताच आम्हास क्लेश देत आहे. खरं आहे स्वामी, वस्त्राविना या देहास शोभा नाही. आम्हासही आतही वल्कले नेसून कंटाळवाणं वाटत आहे. तेव्हा आपण आपली चिंता आदिमायेस का बरं सांगत नाही? पार्वती, खरं तर निर्मितीची जबाबदारी ही ब्रह्माची, परंतु आदिमायेनं हे कार्य आमच्यावर सोपवलं. मग आपला विचार काय आहे स्वामी? आता विचार नाही पार्वती, प्रत्यक्ष कृती करण्याची योग्य वेळ आलेली आहे. भगवंता, किती सुंदर आणि तेजस्वी बालक आहे हे. आता ह्याच्याशिवाय मला क्षणभरही रमणं शक्य नाही. पार्वती, आता हे बालक येथेच राहणार असून त्याचे संगोपनही आपल्यालाच करावयाचे आहे. मात्र एक वार या बालकास आदिमायेच्या चरणी ठेवावे असे मला वाटते. पण स्वामी, पार्वती, मनास आवर घालावा. हे बालका, मी तुला आदिमायेकडे घेऊन जात आहे, तेव्हा आदिमाया तुला जे जे सांगेल ते ते तुला करावे लागेल. हो देवा, जे काम तुम्ही सांगाल ते मी अति आनंदाने पूर्ण करेन. प्रणाम आदिमाये. हे माते, आपल्या आज्ञेचे पालन करताना मी माझ्या जिभेतून या बालकाची निर्मिती केली आहे, तेव्हा आता या पुढील आज्ञा व्हावी. हे बालक, तुझ्या कार्यात तू यशस्वी होशील. यापुढे साऱ्या सृष्टीला तुला वस्त्र पुरवायची आहे, तेव्हा कधीही तू उच्च नीच असा भेदभाव करू नकोस. माते, आशीर्वादाबरोबरच या बालकास एखादे नाव ठेवावे. ब्रह्मदेवा, या बालकाचे मी साळी असे नाव ठेवत आहे. हे बालका, तू स्वकुळाला वस्त्र पुरवणारा होशील, त्यामुळे या बालकाचे नाव मी स्वकुळ असे ठेवतो. हे दिव्य बालका, जोपर्यंत तुझे कार्य सुरू आहे तोपर्यंत तुझ्या दारी 33 कोटी देव राबतील. तुझा जन्म श्रावणी सोमवारी त्रयोदशी व सकाळी प्रदोष काळी झाला, म्हणून तू सूर्यवंश होशील. तथास्तु. तथास्तु. क्षमा असावी आदिमाय, परंतु बालकाच्या मायेपोटी न राहून मी स्वामींच्या मागोमाग आले. पार्वती, तुझे पुत्रप्रेम पाहून मला खूप समाधान वाटते. देवी पार्वती, आता आपणही या बालकास छानसे नाव ठेवावे. आपल्या सूचनेचा सन्मान करताना मी आग्रहानं सांगू इच्छिते की सर्वप्रथम या बालकाचे, माझ्या पुत्राचे बारसे करून मी नाव ठेवू इच्छिते. तेव्हा आपली आज्ञा असल्यास मी लगेच तयारीला लागते. तथास्तु. बोल जीवेश्वर, वस्त्र निर्मितीसाठी तुला कोणकोणती हत्यारे हवी आहेत? देवा, मला सर्वप्रथम समतोल असा हात्या हवा. त्यानंतर चारही कोपरे सारखे असणारे ठूण हवे. दोन्ही बाजूंच्या ढोजांना 2 छिद्री हवी. शिवाय 5 खुंट्या आणि मागामध्ये फणी लागेल. शिवाय 12 बोटन इतक्या आकाराचा मला थोटा लागेल. असा सारा सरंजाम लागेल. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला वस्त्र विणण्याकरता रेशीमही लागेल. क्षमा असावी आदिमाये, परंतु जिव्हेश्वरांनी सांगितलेली हत्यारे बनवण्यास फक्त लाकूडच उपयोगी आहे. तेव्हा आपण झाडे लावणार कधी, ती मोठी होणार कधी आणि जिव्हेश्वर वस्त्र विणणार कधी? माते,
माते खरंच मला काहीही समजेन असं झालंय. आपली शंका योग्य आहे. नुकतीच कुठे सृष्टी हळूहळू निर्माण होऊ लागली आहे आणि प्रजा अंश धरू लागली आहे, तेव्हा त्यांनाच नव्हे तर आपल्यालाही वस्त्र लागणारच आहे. आदिमाये, आता आपणच यावर योग्य असा उपाय शोधावा. ब्रह्मा, वस्त्र निर्मितीच्या हत्यारांसाठी त्वरित लाकूड उपलब्ध नसल्या कारणाने माझी अशी इच्छा आहे की समस्त देवतांनी हत्यारांची विविध रूपं घेऊन जीवेश्वराला सहकार्य करावे. कसे? हे माते, आम्ही सारेच तुझे दास आहोत. तुझी आज्ञा आम्हास मान्य असून वस्त्र निर्मितीच्या मागासाठी ज्या ज्या हत्यारांचे रूप घ्यावे लागेल ते आम्ही आनंदाने स्वीकारू. ऐकलं जीवेश्वरा? ज्यांना प्रसन्न करण्यासाठी कित्येक जप तप करावे लागतात ते सारे देव तुझ्या सोबत असतात. मात्र त्या देवांचे नित्य नियमाने ते पूजन आणि स्मरण करायलाच हवं. जशी आज्ञा माते. आता अधिक विलंब न करता मी माझ्या कार्यास लागतो. तथास्तु. पहा जिव्हेश्वराची किमया, पहा जिव्हेश्वराची किमया, घेई रेशमी वस्त्र विणाया. पहा जिव्हेश्वराची किमया, घेई रेशमी वस्त्र विणाया. देव जुंपले 33 कोटी, हात मागाशी रूपे घ्याया. देव जुंपले 33 कोटी, हात मागाशी रूपे घ्याया. पहा जिव्हेश्वराची किमया, घेई रेशमी वस्त्र विणाया. पहा जिव्हेश्वराची किमया, घेई रेशमी वस्त्र विणाया. देव जुंपले 33 कोटी, हात मागाशी रूपे घ्याया. देव जुंपले 33 कोटी, हात मागाशी रूपे घ्याया. माते, आदिमायेच्या आज्ञेनुसार आम्ही आमचे सारे कौशल्यपणास लावून हे प्रथम वस्त्र निर्माण केले आहे. देवा माते, आपण या प्रथम वस्त्राचा स्वीकार करावा. दिवेश्वरा, तू वस्त्र निर्माण केलेस, निपुण झालास, यात शंकाच नाही. परंतु हे प्रथम वस्त्र तू आम्हास न देता आदिमायेस द्यावे ही आमची इच्छा. जशी आज्ञा. आज्ञा मिळेल, पण एका अटीवर. या इथे आम्ही एकट्यानं काय करावं हे आधी सांगा. म्हणजे स्वामी, सदैव चंचल असणारा माझा बाळ असा शांत का? वृथा कष्टी होऊ नकोस पार्वती. अगं, जिव्हेश्वरास ब्रह्मानंदी टाळी लागली आहे. योग्य वेळ येताच तो आपणहूनच जागृत होईल. सद्गुरुराया, केवळ आपल्यामुळेच आम्हास हे दिव्य ज्ञान प्राप्त झाले आहे. बाळा, हे 18 दिवस मला 18 युगासारखे जाणवले. क्षमा असावी माते. केवळ आपण दिलेल्या मार्गानेच माझे कल्याण झाले आहे. देवा, मला एक वरदान हवे आहे. बोल जिव्हेश्वरा, कोणते वरदान हवे तुला? देवा, माझा वंश केवळ तुमच्याच कृपेने चालेल. तथास्तु. जिव्हेश्वरा, आता तूही देवांसारखा महान झालायस, तेव्हा ब्रह्मदेवाकडे जाऊन वेदांचं अध्ययन करावंस असं आम्हास वाटतं. नारायण 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 नारायण. प्रथम वस्त्र विणून या, झाकलीस परकाया. स्वकळू साळी जिव्हेश्वरा, काय तुझी किमया. प्रणाम मुनिवर्य. प्रणाम. जिव्हेश्वरा, महादेवांचा सल्ला रास्त आहे, पण ब्रह्मदेवानं ज्या सुकर्मा ब्राह्मणाकडे आपणास वेद शिकवण्याची जबाबदारी दिलेली आहे ते पाहता नारायण नारायण.
मुनिवर्य, कृपया कोड्यात न बोलावे. वेदपठणात आपल्याहून कोणी श्रेष्ठ नाही व नसावा असे त्या सुकर्म ब्राह्मणास वाटत असल्याने नारायण नारायण. गुरुवर्य, आपल्या ज्ञानापुढे आम्ही अगदीच लहान असलो तरी आपल्या बोलण्याचा रोख आम्ही जाणतो आणि आम्ही सुकर्म ब्राह्मणास आपलेसे करून वेद अध्ययन करूनच पुन्हा परत येऊ. तेव्हा आपली आज्ञा असा. तथास्तु. नारायण 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 नारायण. शिवरसनामृत सेवन करुनी रूप मनोहर सुहास्य वदनी. शिवरसनामृत सेवन करुनी रूप मनोहर सुहास्य वदनी. जिव्हेश्वर नामे अवतरुनी जिव्हेश्वर नामे अवतरुनी तोषविले सकळाला. देव सर्व ही लावून कामा वस्त्र बनविशी तू निज धामा. देव सर्व ही लावून कामा वस्त्र बनविशी तू निज धामा. ऐसा तव हा अगाध महिमा ऐसा तव हा अगाध महिमा झाकियले सुरतनुला. अगणित वस्त्रे विणू निराया झाकी अली अखिलांची काया. अगणित वस्त्रे विणू निराया झाकी अली अखिलांची काया. असन कला तुझ पासून सखया वसन कला तुझ पासून सखया. भूवरी ये उदयाला. बालकतवया अवनीवरती साळी कोष्टी पटवी असती. बालकतवया अवनीवरती साळी कोष्टी पटवी असती. जरी अज्ञाने तुला विसरती जरी अज्ञाने तुला विसरती. सौख्यची देईतयाला.
निरंजन करुणे आरती काम क्रोध मद जाळून वाते देह निरंजन करुणे आरती काम क्रोध मद जाळून वाते आत्मज्योती ठेवून तेवती आत्मज्योती ठेवून तेवती विठ्ठल रथ पद कमला